अलिबाग जिल्हा रुग्णालयात प्रथमच मेंदूवरील अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली। नवगाव येथील 36 वर्षीय कविता अभिजित खेमजी यांना अपघातात गंभीर दुखापत झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सीटी स्कॅनमध्ये मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सुमारे 2 तासांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली। या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवजीवन मिळाले असून अलिबागमध्ये अशी अवघड मेंदू शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वी झाल्याने डॉक्टरांच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अलिबाग तर्फे आता विविध विषयांचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झालेले आहेत। त्यात सर्जरी विभागात सुपर स्पेशालिटीमध्ये न्यूरो सर्जरी सुद्धा आपल्या महाविद्यालयात आणि रुग्णालयात आता होत आहे। अलिबाग रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच मेंदूवरील शस्त्रक्रिया म्हणजे कवटी ओपन करून आतमध्ये झालेली रक्ताची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। पेशंट आता आपल्या समोर आहे। ही पेशंट बेशुद्ध अवस्थेत ऍक्सिडेंटमुळे मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे आपल्याकडे आली होती आणि न्यूरोसर्जरी विभागातल्या डॉक्टर कृष्णमूर्ती यांनी त्यांच्यावर सक्सेसफुल शस्त्रक्रिया केलेली आहे आणि आता पेशंटची कवटी ओपन करून त्याच्यातून गाठ बाहेर काढून कवटी पुन्हा व्यवस्थित त्या जागी लावून पेशंट आता डिस्चार्ज होतो। साधारण या शस्त्रक्रियेसाठी किती काळ गेला त्याच्याबद्दल डॉक्टर कृष्णमूर्ती बोलते। ही शस्त्रक्रिया करत असताना 2 तासाचा कालावधी लागला। याच्यामध्ये प्रथम आपण पेशंटला भूल दिली, आपल्या अॅनेस्थेशियाच्या डॉक्टरांनी पेशंटला सक्सेसफुल भूल दिली, चांगल्या प्रकारे भूल दिली। त्यांच्याच सक्सेसफुल भुलीमुळे हा पेशंटचा आपण चांगल्या प्रकारे किनेटॉमी करू शकलो आणि मेंदूमधली रक्ताची गाठ बाहेर काढू शकलो। आव्हानात्मक काय होतं? ही शस्त्रक्रिया मेंदूची तेव्हाच होते की ज्यावेळी पेशंटची ऑपरेशन नाही केलं तर पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो। त्यामुळे ही हाय रिस्क केसमध्ये ही शस्त्रक्रिया येते। ही शस्त्रक्रिया करत असताना पण पेशंटचा जीव जाऊ शकतो आणि शस्त्रक्रिया नाही केली तर पेशंटचा 100% जीव जाईल ह्याची अशी कल्पना आपण पेशंटला दिलेली असते। त्यामुळे पेशंटचे नातेवाईक या शस्त्रक्रियेसाठी तयार होतात आणि शस्त्रक्रिया करताना पण पेशंटच्या जीवाला तेवढाच धोका असतो, कारण ही शस्त्रक्रिया करत असताना आपण मेंदूची कवटी फोडून आतली गाठ काढत असतो। मॅडम, आपण याबाबत आणखीन काय आवाहन कराल? आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मी आताच सांगितलं विविध विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत। सर्जरी, मेडिसिन, पेडियाट्रिक्स, ऑर्थोपेडिक्स, ENT, ऑप्थॅल या विविध विभागांमध्ये आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे आणि महाविद्यालयाकडनं करून दिलेल्या विविध इक्विपमेंट्स आणि उपकरणं यांच्या उपलब्धतेमुळे आता बरेचसे उपचार हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत। त्याचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा आणि आता साध्या उपचारांसाठी किंवा मेजर ऑपरेशनसाठी मोठ्या शहरात पाठवण्याचं प्रमाण आम्हाला अत्यल्प प्रमाणात करायचं आहे आणि त्यासाठी महाविद्यालयाकडनं खास प्रयत्न केले जातात। त्याकरता रुग्णांमध्ये सुद्धा जागरूकता असली पाहिजे आणि स्किलफुल डॉक्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचा सगळ्यांनी फायदा करून घेतला। ताई, आपलं नाव काय? नाव कविता अभिजित खेमजी, आणि गाव कोणतं आपलं? नवगाव। हा अपघात कधी झाला होता? जवळजवळ आठवडा झाला। मंगळवार ह्याच तारखेला जवळजवळ सकाळी 11:00-12:00 दरम्यान जेव्हा झाला होता तेव्हा पूर्णपणे बेशुद्ध झालं होतं। त्याच्यानंतर 10 मिनिटं 15 मिनिटं सुट्टीवरती घेऊन मग त्यांना डॉक्टरशी ते आल्यावरती सिटी स्कॅन केला। सिटी स्कॅनमध्ये फर्स्ट टाईम काही टेक्निकल इश्यूमुळे काही समजलं नाही, तर डॉक्टरांनी पुन्हा एकदा ठीक आहे सिटी स्कॅन करायला सांगितलं। तर सिटी स्कॅनमध्ये सेकंड टाईम मला थोडं घाबरण्यासारखी लक्षणं दिसली, त्यामुळे डॉक्टर लवकरात लवकर तिथे आले। आम्ही सगळे पेशंटला ॲडमिट करत होतो, तेव्हा डॉक्टरांनी फटाफट त्या पेशंटचा रिस्पॉन्स कसा आहे त्यांनी चेक केलं व्यवस्थित। त्याच्यानंतर डॉक्टरांनी साईडला येऊन सांगितलं की अशी सिच्युएशन आहे। एक डॉक्टरने अलग मेडिकल ह्याच्या लँग्वेजमध्ये एक फ्लो सांगितला त्यांनी। त्या फ्लोमध्ये काय करायचं इन्स्टंट डिसिजन तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि हे आमच्यासाठी पण फर्स्ट टाईम होतं। तर मग डॉक्टरने व्यवस्थित त्याच्यानंतर एक्सप्लेन केलं की असं करायचं। डॉक्टरने विचारलं किती चान्सेस आहे, सक्सेस आहे? डॉक्टर म्हणजे सक्सेस आहेत पण गर्दनच्या वरती आहे, त्यामुळे मेंदूचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला चान्सेस खूप 50-50 आहेत। मी माझा पूर्णपणे प्रयत्न करेन। मग मी पूर्णपणे डॉक्टरच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून आम्ही फॅमिलीने पूर्ण डिसिजन दिला। डॉक्टर आता जे काय आहे ते तुमच्या हातात। मग डॉक्टरांनी व्यवस्थित पूर्ण लगेच तुरंत ऑपरेशनची तयारी वगैरे चालू केली आणि त्याच्यानंतर आम्ही
ह्या हॉस्पिटलचे CS वगैरे CS सरांना भेटलो, CS मॅडमचा सल्ला घेतला, मॅडम ते चांगल्या प्रकारे सांगितलं. त्याच्यानंतर मग आम्ही पूर्णपणे डॉक्टरांना हे दिलं, तुम्ही जसं कराल तसं. मग डॉक्टरने लवकरात लवकर पूर्ण घाई करून सगळे जे ऑपरेशनसाठी लागणारे त्याने तुरंत लवकर केली आणि मग त्याने जवळजवळ घेतलं, लवकरच घेतलं. काही वेळेचा काही क्षणाचा अवधी न घेता पूर्णपणे आतमध्ये घेऊन चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवस्थित पार पाडलं. त्याच्यानंतर मग डॉक्टरने येऊन चांगल्या प्रकारे आम्हाला चांगली सल्ला दिला की व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं अशा वतीने आम्ही फॅमिलीच्या तर्फाने पूर्णपणे डॉक्टरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो.